की मोठ्या प्रमाणात लोक जमलेली आहेत आणि सगळे लोक जी आहेत ती घोषणा देत आहेत। कारवाई असं मला तरी वाटते त्या लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन सांभाळण्याकरता केली असेल। परंतु तुम्ही स्थानिक आमदार आहात, तिथे जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला त्यांना तिथे परवानगी दिली गेली, आता जेव्हा मराठी माणसं मोर्चा काढतात त्यांना परवानगी दिली जात नाही, हा दुजाभाव महाराष्ट्रामध्ये का केला जातो? असं आहे की माझ्या माहितीप्रमाणे परप्रांती यांनाही मोर्चाला परवानगी दिली नव्हती आणि त्यांचा हेतू एकच होता, स्पष्ट हेतू होता, कुठलाही दोरी भूमिका नव्हती की आमच्या लोकांना मारलं आहे म्हणून असं भविष्यात ही घटना घडू नये आणि आमच्यावर जे अन्याय त्याचा कडक कारवाई एवढीच त्यांची भूमिका होती। तेही त्यामध्ये त्या लोकांनी एका हॉलमध्ये संघटित झाले होते। काही लोक उत्साहात त्या दुकानामध्ये गेलं पण कोणी अभाषा किंवा असभ्यता असं काही केलं नाही आणि त्यांची भूमिका एकदम क्लिअर होती, गावासमोर पण पोलिसांसमोर पण आणि शहरासमोर पण ह्यांची भूमिकामध्ये खरं बघायला काही दिखाना कुछ और करना कुछ अशा प्रकारचं हे दिसून येते। परंतु तुम्ही मराठी लोकांवरती संशय घेताय का? मी मराठी लोकांवरती हा संशय आहे कारण एक ऐकून घ्या, प्रत्येक वेळेस रस्त्यावरती उतरून दंगा करणारा असतो का? बघा मी पहिल्या लाईनमध्ये सांगितलं मोर्चा काढणं चुकीचं नाही, ते कोणी काढू द्या, परंतु मोर्चाचा हेतू मागे वेगळा असेल, ह्याला चालवणारा वेगळा असेल तर त्यामध्ये नक्कीच पोलिसांनी दखल घेतली पाहिजे। मोर्चे आज थोडी काय उद्याही निघणार आहे, परवाही निघणार आहे, पारंपरिक रोज निघत असतात मोर्चे, आम्ही काढत असतो, त्यात चुकीचं काही नाही आहे ना, परंतु हेतू वेगळा असेल तर नक्कीच पोलिसांनी त्यामुळे दखल घेतली पाहिजे। आम्ही हे बोलत नाही की ते सगळं बरोबरच केलं आहे किंवा चुकीचं केलं आहे, पोलिसांना ज्यांना वाटलं असेल की लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमध्ये कुठेही प्रकारचा खंड लागू नये त्यासाठी कदाचित केलं असेल। धन्यवाद। प्रश्न उपस्थित केलेले आहेत मराठी मोर्चा संदर्भात, असेच प्रश्न जेव्हा परप्रांतीयांनी मोर्चा काढला तेव्हा का उपस्थित केले गेले नाही, तेव्हा पोलिसांनी त्या संदर्भात का भूमिका बघा मी त्यावेळी कुठला प्रश्न आजही उपस्थित करत नाहीये, तुम्ही मला माझं मत विचारलं म्हणून मी माझं मत सांगितलं, त्यावेळी माझं मत विचारलं मी माझं मत सांगितलं, मी परत सांगतोय मोर्चे काढण्या काय चुकी, आज काय उद्या पण मोर्चे निघणार आहे, परत कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या विषयावर मोर्चे हे निघतच असतात आणि सगळे जाती धर्मांची लोक काढत असतात, मराठी माणूसही काढत असतो, वेगवेगळ्या विषयावर आपण काढत असतो, त्याला कोणी विरोध करायचं काही कारणच नाहीये, मी हे आपल्याला सांगतो। परंतु एक शेवटचा प्रश्न, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात की मराठी एकीकरण समितीने एका मुस्लिम उमेदवाराला पाठिंबा दिलेला होता, तो मुस्लिम उमेदवार कोण त्याची माहिती तुमच्याकडे आहे का? की माझ्याकडे मोगम पद्धतीने हे सगळे आरोप लावतात? एक मिनिट आपल्याला मी फोटो दाखवून देतो। हा आणि हे त्याला पाठिंबा देताना हा काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन होते। बघा पाठिंबा कोणाला दिलं काय दिलं याच्यावर माझा संशय नाही आहे, पण जी मराठी एकीकरण समिती ज्यावेळी मराठी माणूस उभा होता निवडणूकमध्ये त्यावेळी मराठी माणसाला साथ दिलं नाही, ते जाऊन काँग्रेसचा एखादा मुस्लिम उमेदवाराला साथ दिलं, ते त्यांची इच्छा आहे कोणाला द्यायची, पण ज्यावेळी ते मराठी एकीकरण समिती मराठी माणसांसोबत त्यावेळी उभे राहिले का? नाही राहिले। माझं एक ऐका, एक ऐकून घ्या, बघा एक ऐकून घ्या, असं आहे तुम्हाला हे सांगा, अशा मीरा भाईंदरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अमराठी जन्माला आलेले आहेत। माझं म्हणणं आहे त्यावेळी त्यांनी मराठी माणसाला साथ न देता हे खाली सांगायचा उद्देश काय, हे चालवणारा सगळं काँग्रेस आहे मागून, हे मला सांगायचा उद्देश होता या फोटोचा। त्यांनी कोणाला समर्थन दिलं तो त्यांची स्वइच्छा आहे, मी त्याच्याबद्दल का बोलत पण आहे, पण मला सांगायचं आहे की चालवणारा हे सगळं काँग्रेस आहे। धन्यवाद। उल्लेख केला की मुस्लिम उमेदवाराला या समितीने मदत केली, परंतु कुठेतरी आता या मुद्द्याला मराठी विरुद्ध हिंदुत्व या अँगलनं डायव्हर्ट केलं जाते, कारण मुस्लिम उमेदवाराचं बघा मी परत सांगतोय, आजचा विषय एवढा आहे की जो मोर्चा काढलाय त्या मोर्चा काढायला लोकशाही लोकतंत्रामध्ये कुठेही सर्वांना अधिकार आहेत। आता पोलिसांनी का कारवाई केली, पोलिसांना त्यामध्ये काही कसं वाटलं असेल गोपनीय विभागावर की दिखा कुछ और रे कर कुछ और रे, दाखवतात काहीतरी वेगळं आणि करता काहीतरी वेगळं, कदाचित त्या हिशोबाने निर्णय घेतले असेल। हा माझं मत मी व्यक्त केलं, मी तिकडे नाही आहे, मी इकडे आहे आणि मोर्चा तिकडे चालू आहे। उदाहरणार्थ रात्री काय घडलं ते मला अजून पण सगळी बातमी आली नाही। असं म्हणतात की या सगळ्या संदर्भात गृह विभागावरती कोणाचा दबाव आहे का, या सगळ्या संदर्भात गृहमंत्र्यांची जाऊन भेट घेणार आहे, याच्यामध्ये कुणीतरी आहे व्यक्ती असं ते म्हणतात? बघा असं आहे, मनसे पक्ष असेल किंवा इतर पक्ष असेल त्यांनी वेळोवेळी या शहरामध्ये मोर्चे काढलेले आणि मोठ्या प्रमाणात काढले,
त्यावेळी कधी कोणी रोखलं गेलेलं नाही, कोणाला धरपकड केली गेलेली नाही. पण एखादा ज्यावेळी लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण, आता उदाहरण सांगतो, हेच काय उलटं सुलटं घडलं, परत तुम्ही त्याच गृह विभागाला प्रश्न विचारणार की हे घडलं, ह्याला जबाबदार कोण? म्हणजे कारवाई पण करायची नाही आणि मग झालं तर काय करायचं नाही, असं होऊ शकत नाही. पोलीस सक्षम आहेत, त्यांना जे योग्य वाटलं असेल, त्यांना कोणी दबाव आणला नाही. पोलिसांचं डे टू डे रुटीन काम आहे, ते काम ते कदाचित करतात असं माझं मत आहे. धन्यवाद. एक प्रश्न, उद्याला जर का मराठी माणसाचा मोर्चा निघाला तर तुमचा पाठिंबा असेल? अरे मी आज त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता सुद्धा त्या बैठकीत उपस्थित होते मराठी म्हणून. परत ते मराठी एकत्रित, मराठी संघटितसाठी भाजपचं आम्ही कोणाला थांबवलं नाही. परंतु ज्यावेळी हे लक्षात आलं की याला मागून काँग्रेस आणि उभाटा चालवत आहे, त्यावेळी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी भूमिका घेतली. धन्यवाद. तर सध्याची ही दोन दृश्य आपण बघतोय. एकीकडे मीरा भाईंदर परिसरामध्ये